मुंबई, जिथे समुद्राच्या लाटा इतक्याच वेगाने राजकारणाचे प्रवाह बदलतात, जिथे सत्ता टिकवणं जितकं अवघड आहे तितकंच ते हिसकावून घेणंही धाडसाचं काम आहे. आज याच मुंबईतून अशी एक बातमी बाहेर आली आहे जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. ही बातमी केवळ एका भेटीची नाही, ही बातमी आहे एका राजकीय संकेताची, एका बदलत्या दिशेची आणि एका मोठ्या धक्क्याची, जो थेट उद्धव ठाकरे यांच्या मनाला जाऊन भिडवतो आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. राजकारणात काही घटना अचानक घडतात असं आपण मानतो, पण प्रत्यक्षात बहुतांश घटना या आधीच ठरलेल्या असतात. योग्य वेळ पाहून, योग्य ठिकाण, योग्य व्यक्तींमध्ये घडवून आणलेल्या असतात. आणि म्हणूनच बृहन्मुंबईमधून महानगरपालिकेच्या निकालानंतर घडलेली ही भेट सामान्य नाही. निकाल लागले, आकडे समोर आले, काहींनी जल्लोष केला तर काहींनी आतल्या आत पराभव वास्तव स्वीकारले. याच वास्तवाने मनसेला आरसा दाखवला. अपेक्षा मोठ्या होत्या, पण निकालानेही त्या अपेक्षांना पूर्णविराम दिला. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते, नेत्यांच्या मनात अस्वस्थता होती आणि बाहेरच्या राजकीय वर्तुळात मनसेच्या भवितव्यावर चर्चा सुरू झाली होती. अशा वेळी राज ठाकरे शांत बसतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. कारण राज ठाकरे हे पराभव स्वीकारून थांबणारे नेते नाहीत. ते प्रत्येक पराभवातून नवी दिशा शोधणारे आहेत. आणि ही दिशा शोधत असताना त्यांनी उचललेले पाऊल अनेकांना धक्का देणारे ठरलं. ठाण्यातील एका बंगल्यावर कुठलाही गाजाबाजा न करता, कुठलीही औपचारिक घोषणा न करता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने बसले. ही भेट काही मिनिटाची होती, पण त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा आहे. ही भेट होताच राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली. ही केवळ शिष्टाचार भेट होती का, की यामागे काही मोठं गणित दडलेलं आहे? हा प्रश्न सगळ्यांना पडला, कारण वेळ महत्त्वाची होती. महापालिकेचा निकाल लागलेला होता. मनसेला अपेक्षित यश मिळालेलं नव्हतं आणि दुसरीकडे सत्तेत असलेला शिंदे गट आत्मविश्वासात होता. सत्ता हीच राजकारणातील सर्वात मोठी ताकद असते आणि ह्या ताकदीकडे लोक आपोआप आकर्षित होतात. हा इतिहास आहे. अशा वेळी राज ठाकरे सत्ताधाऱ्यांशी संवाद साधतात. याचा अर्थ अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने लावत आहेत. या भेटीची सर्वात मोठा मानसिक धक्का बसतो तो उद्धव ठाकरे यांना. कारण हा केवळ राजकीय धक्का नाही, हा वैयक्तिक आणि भावनिक पातळीवरचा धक्का आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नातं केवळ राजकारणापुरतंच मर्यादित नाही. दोघांची मुळे एकाच विचारसरणीत आहेत, एकाच इतिहासात आहेत, पण काळाच्या ओघात त्यांचे मार्ग वेगळे झाले. तरीही राज ठाकरे जर थेट शिंदे गटाशी संवाद साधत असतील तर उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. हा प्रश्न आहे निष्ठेचा, अस्तित्वाचा आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा. राजकारणात कोणीही कोणाचं कायमचं शत्रू नसतं आणि कोणीही कायमचा मित्रही नसतो. हे वाक्य पुन्हा एकदा खरी ठरते. आज जे विरोधात आहेत ते उद्या एकाच टेबलावर बसू शकतात आणि आज जे जवळचे वाटतात ते उद्या दूर जाऊ शकतात. मुंबईच्या राजकारणाने हे अनेक वेळा दाखवून दिलं आहे आणि म्हणूनच ही भेट म्हणजे केवळ दोन नेत्यांची चर्चा नाही, तर मुंबईच्या सत्तेचा नवा आराखडा तयार होतो आहे असा अंदाज अनेक राजकीय निरीक्षक लावत आहेत. या भेटीनंतर मनसेतील काही नेते अस्वस्थ झाले आहेत, काही कार्यकर्ते संभ्रमात आहेत, तर काही जण या नवीन समीकरणाकडे संधी म्हणून पाहत आहेत. कारण मनसेसाठी हा काळ अस्तित्वाचा आहे. मोठ्या शहरांमध्ये टिकायचं असेल तर नवे गणित मांडावं लागतं. भावनेपेक्षा व्यवहार महत्त्वाचा ठरतो आणि राज ठाकरे हे व्यवहार समजणारे नेते आहेत. ते उगाच पाऊल टाकत नाहीत. प्रत्येक हालचालीमागे संदेश असतो आणि या भेटीमागेही तो संदेश स्पष्ट आहे. दुसरीकडे शिंदे गटासाठी ही भेट आत्मविश्वास वाढवणारी आहे. कारण विरोधकांमधील फूट सत्ताधाऱ्यांना नेहमीच फायदेशीर ठरते आणि जर मनसे एका वेगळ्या दिशेने वळत असेल तर त्याचा थेट परिणाम उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर होणार आहे. मुंबई ही त्यांच्यासाठी फक्त एक शहर नाही, ती त्यांची ताकद आहे, ओळख आहे आणि राजकीय अस्तित्वाची गुरुकिल्ली आहे. आणि याच मुंबईत नवे राजकीय प्रवाह आकार घेत असतील तर चिंता वाढणं स्वाभाविक आहे. आज मुंबईच्या गल्लीपासून मंत्रालयाच्या दालनापर्यंत एकच चर्चा आहे, पुढे काय होणार? ही भेट पुढील युतीची नांदी आहे का ही फक्त एक तात्पुरता संवाद आहे? याचं उत्तर आज कुणाकडेच नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा अस्थिर झालं आहे. शांततेच्या पृष्ठभागाखाली मोठी हालचाल सुरू आहे. ज्या दिवशी हे सगळं उघड होईल त्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. राज ठाकरे पुढचं पाऊल काय टाकतात, उद्धव ठाकरे यावर कशी प्रतिक्रिया देतात आणि शिंदे गट या परिस्थितीचा कसा फायदा घेतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा खेळ फक्त सत्तेचा नाही, हा खेळ आहे टिकून राहण्याचा, स्वतःची जागा सिद्ध करण्याचा आणि इतिहासात आपलं नाव कसं लिहिलं जाईल याचा. मुंबई अजून शांत नाही, मुंबई अजून बोलायची आहे आणि जेव्हा ती बोलेल तेव्हा तिचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमणार आहे.
आणि म्हणूनच ही कथा इथे संपत नाही, ही तर सुरुवात आहे. पुढचा धक्का अधिक मोठा असू शकतो, पुढचं वळण अधिक धक्कादायक असू शकतं. राजकारणात काहीही अंतिम नसतं आणि मुंबईच्या राजकारणात तर अजिबातच नाही. आज जे दिसतंय ते पूर्ण सत्य नाही, सत्य अजून बाहेर यायचं आहे. आणि ते सत्य समोर आलं की अनेकांचे चेहरे बदलतील, अनेकांचं गणित कोसळतील आणि अनेकांना नवी दिशा द्यावी लागेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.